नमस्कार मंडळी, माझं नाव हर्ष तांबे। तर आज आमच्या इकडे डोंबिवलीला वेस्टला चोरंडी आहे, म्हणजे सराव सामना, दहीहंडीचा सराव सामना आहे। तर मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला तो दाखवणार आहे। तुम्ही आता बघू शकता इथे की एकावर एक थर लागतील। तुम्ही पाहता तिथं सर्व बालगोपाळ इथं उपस्थित आहेत आणि ते आता एकमेकांवरती खांद्यावर घेऊन थर रचायला सुरुवात करतील। चला, बेस रेडी झालेला आहे आणि त्याच्यावरती दुसरा थर पण, तिसरा पण जाऊन पोहोचला आहे। दुसरा थर झालाय, तिसरा थर ट्रिपल एक्का घेतोय। 3 थर पण कंप्लीट झालेले आहेत। ट्रिपल एक्का मिडल बॅलन्स सुटलेला आहे आणि आता टॉपर। आता तुम्ही पाहू शकता एकदम सावधानपणे त्यांनी पूर्ण थर परत खाली उतरवलेले आहेत। सलामी देऊन एका छोट्या बालगोपाळाला सलामी दिलेली आहे। आता थोड्या वेळातच मी तुम्हाला अनेक सलामी दाखवेन। आता तुम्ही पाहू शकता दुसरा मंडळी मनोरा लावायला चालू करत आहेत। किती सावधानपणे मानवी मनोरा रस्त्याला तुम्हाला ही मुलं दिसत आहेत। पाहू शकता लहान मुलांनी कसे सगळ्यांना ब्लँकेट देऊन सलामी दिलेली आहे। यांनीही एकदम सुंदररित्या आपली कामगिरी करून दाखवलेली आहे आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडीचा मनोरा रचून परत खाली उतरले आहेत। तुम्ही आता पाहू शकता ज्या मंडळाने म्हणजेच कृष्णराज गोविंदा पथक डोंबिवली पश्चिम सरोवर नगर, तर ते गोविंदा आता तुम्हाला मनोरा रचून दाखवतील। या मंडळाने ते सराव सामन्याचे आयोजन केलं होतं। आता कृष्णराज गोविंदा पथक यांनी पण आपले मनोरा रचायला सुरुवात केलेली आहे। पाहू शकता ती शिस्तबद्ध पद्धतीने ही मंडळ आपला मानवी मनोरा असताना खूप सुंदर असं सलामी देताना बाणाचं निशाण दाखवून छोटा बालगोपाळ आता सलामी देऊन खाली उतरत आहे। तर तुम्ही सलामी सामने बघितलेले आहेत। आता याच्यानंतर दहीहंडी जी आता फुटणार आहे, तर त्याचा मान कुणाला मिळतो, चिट्ट्या उडवल्या जातील आणि त्याचा मान कुठल्या मंडळाला मिळतो हेही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आता इथं चिट्ट्या उडवण्यात येतील आणि एक छोटा गोविंदा त्यातली एक चिठ्ठी घेईल। जे मंडळ लकी असेल त्या मंडळाचं नाव या चिठ्ठीमध्ये घोषित होईल आणि त्या मंडळाला मिळेल दहीहंडी। आणि अशा प्रकारे बाळ दत्तगुरू या मंडळाला दहीहंडीचा मान मिळाला आहे। त्यांनी मनोरा रचायला सुरुवात केलेली आहे। सराव हंड्यासमोर एकदम खाली लावण्यात आलेली होती। तर 3 ते 4 थरावरती दहीहंडी आहे। तर मला वाटतं हा मोठा बालगोपाळच ही हंडी फोडणार आहे। अशा प्रकारे याने मटकं फोडून दहीहंडीचा कार्यक्रम आता इथं संपवलेला आहे। दहीहंडी फोडून सराव सामन्याचा। तर माझा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला? जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
आभारी आहे सगळ्या मंडळाचं.